मागील 16 वर्ष आरपीआयची भाजपसोबत युती होती, मात्र आता यांना जर जागा सोडली नाही, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांना एकही जागा दिली नाही तर आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही अशी भूमिका सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। पुण्यातली कॅन्टोन्मेंट असू दे किंवा राज्यातल्या काही निवडक जागा तरी आम्हाला द्याव्या, अदरवाईज आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही किंवा त्यांच्या सोबत आम्ही काम करणार नाही अशी भूमिका यांची आहे। काय नेमकी भूमिका आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं समोर नेणार आहात? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। विधानसभेच्या निवडणुकाचं वारो आहोलाले एक कधी आचारसंहिता लागू शकते। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नेते रामदासजी आठवले साहेबांनी 12 जागाची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केलेली आहे। त्यामध्ये शिंदे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, तिघांनी रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली, परंतु अद्यापही पक्षाच्या जागेच्या संदर्भात कुठली चर्चा होताना दिसत नाहीये। महायुतीची चर्चा होते पण त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष कुठं दिसत नाही। गेल्या 16 वर्ष झालं रिपब्लिकन पक्ष महायुती बरोबर आहे, भाजप बरोबर आहे, परंतु या 15-16 वर्षामध्ये रिपब्लिकन पक्षाला एकही कार्यकर्त्याला विधानसभेत जाण्याची संधी प्राप्त झाली नाही, संधी दिली जात नाही, जागा सोडत नाही। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या जागा सोडल्या असं सांगितलं आणि त्या जागेवर भाजपनेच आपले उमेदवार उभे केले। त्यामध्ये उदाहरणार्थ झालं तर राम सातपुते माळशिरसमधून ही निवडणूक लढवली त्यांनी, परंतु ती रिपब्लिकन पक्षाची जागा होती। पप्पू कालानी सारखे उमेदवार मुंबईमध्ये म्हणजे उल्हासनगरमध्ये ती जागा सोडली, ती आरपीआयची जागा सोडली म्हणले तिथं भाजपचे पप्पू कालानी यांना सांगितलं की हे आरपीआयचे आहेत। म्हणजे रिपब्लिकन पक्षाला जागा सोडायच्या आणि सांगायचं भाजपचे हे उमेदवार आमच्यावर लादायचे नाही, आरपीआयचे म्हणून सांगायचं। नंतर निवडून आल्यानंतर ह्या लोकांनी आरपीआयचंही कधी नाव घ्यायचं नाहीये, ते बरोबर नाहीये। भाजपसारख्या शिस्तबद्ध असणाऱ्या पक्षाने अशा पद्धतीने रिपब्लिकन पक्षाबरोबर आंबेडकरी चळवळी बरोबर असं वागणं योग्य नाहीये। ज्या जागा रिपब्लिकन पक्षाला देतील तिथं रिपब्लिकन पक्षाचाच उमेदवार निवडून दिला पाहिजे। आठवले साहेबाला केंद्रात मंत्री केलं मोदी साहेबांनी, त्यांचं अभिनंदन, पण फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की संविधानाचा अमृत महोत्सव तुम्ही साजरा करताय, परंतु संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला यावेळेस विधानसभेत संधी दिली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये 12 जागा मागितल्यात, महाराष्ट्रामध्ये लढणारे कार्यकर्ते आहेत आणि गेल्या 15-16 वर्ष आम्ही तुमच्याबरोबर काम करत आहोत निष्ठेने, त्यामुळे महाराष्ट्रातून आम्हाला किमान चांगल्या जागा देखील सोडल्या पाहिजे, आमची मनापासूनची भावना आहे। कोणते कोणते विधानसभा मतदारसंघात तुम्ही आरपीआयकडनं मागणी करता? नाही, 12 जागा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, त्या पुण्यामध्ये आम्ही पुणे कॅन्टोन्मेंट मागितलेली आहे, वडगाव शेरी मागितलेली आहे, तसंच शिवाजीनगर मागितलेली आहे, पिंपरीमधून राखीव जागेची उमेदवारी, माळशिरसची जागा मागितलेली आहे, तिकडं मराठवाड्यामध्ये जागा मागितल्या, सगळीकडे जागा मागितलेल्या, पण त्यापैकी भाजपने किमान आम्हाला जागा दिल्या पाहिजे। फक्त पेपरमध्ये येते की आम्हाला जागा सोडणारे आठवले साहेब प्रयत्न करतात, परंतु गांभीर्यपूर्वक चर्चा होताना दिसत नाही। जर असं झालं नाही तर मग मात्र आंबेडकरी चळवळीमध्ये, रिपब्लिकन चळवळीमध्ये मोठी नाराजगी ही होऊ शकते। यामुळे सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीच्या यांनी एकत्र बसून रिपब्लिकन पक्षाला जागा द्याव्यात। रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे, आमची अशी भावना आहे आणि ही भावना ही आम्ही सातत्याने व्यक्त केलेली आहे। मंत्रीपद दिलं जातं आणि बाकी कार्यकर्त्यांना शांत बसवलं जातं, असा कुठेतरी भाजपचा डाव आहे असं वाटतंय का? नाही, मंत्रीपद दिलं तरी कॅबिनेट मंत्री द्यावं असं आमच्या मनापासून मागणी होती। त्यांना राज्यमंत्री दिलं, मोदी साहेबांचं अभिनंदन आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला जागा सोडल्या पाहिजे अशी आमची मनोभावना आहे आणि ही मनोभावना त्यांनी ओळखली पाहिजे। आणि आत्ता जो चित्र महाराष्ट्रातलं आहे हे चित्र आता परवा हरियाणामध्ये जो निकाल लागला त्या निकालामध्ये त्यांनी सर्वांना छोट्या मोठ्या पक्षाला सोबत घेतलेलं आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा छोट्या मोठ्या सगळ्या पक्षाला सोबत घेऊन त्यांना जागा देऊन त्या निवडून आल्या पाहिजे। आम्ही भाजपसमोर आलो का की आमच्या कार्यकर्त्याला वाटले की त्यांच्यासोबत युती केल्यानंतर विधानसभेमध्ये आमचे 1-2 आमदार जातील, परंतु एकही आमदार 15-16 वर्षामध्ये साधी विधान परिषदेची जागा तुम्ही देत नाही, विधानसभेच्या जागे संदर्भात तुम्ही बोलत नाही। आम्ही म्हणतो आम्हाला पुण्यात एखादी जागा सोडा,
पण आता महायुतीच्या 3 जे काही पक्ष घटक पक्ष आहेत त्यांच्यातच खडाजंगी सुरू आहे विधानसभेच्या वेगवेगळ्या याच्यावर वडगाव शहरीत आपण बघितलं सुनील टिंगरे पण आहेत, जगदीश मुळीक पण आहेत, त्याच्यात तुम्ही पण जागा मागतायत। या सगळ्या खडाजंगीत तुम्हाला जागा द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे, मात्र हे होणं शक्य आहे का? महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता परत यावी असं त्यांना वाटत असेल तर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला सोबत घेणं खूप गरजेचं आहे। जर त्यांनी आम्हाला कानाडोळा केला किंवा आम्हाला गृहीत धरलं नाही, ते गृहीत धरतात हेच आम्हाला खूप वाईट वाटतं आणि गृहीत धरू नये त्यांनी, नाही का। आम्हाला त्यांनी जागा तिन्ही पक्षांनी मिळून सोडवावी, कारण की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याची संख्या मोठी आहे आणि आठवले साहेबांची ताकद देखील मोठी आहे। त्यामुळं त्यांनी आम्हाला गृहीत धरत आहे हे बरोबर नाही आहे। त्यांनी आमचा कार्यकर्त्याचा विचार करावा। आम्हाला आठवले साहेबांनी जागा मागितल्यापैकी आम्हाला जागा सोडाव्यात आणि या विधानसभेमध्ये जसं संविधानाचा अमृत महोत्सव फडणवीस साहेब साजरा करायचा असं म्हणतात, परंतु त्या संविधानावरच्या कार्यकर्त्यांना त्यांचा सन्मान देखील आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला केला पाहिजे। त्यांनी साधनं देऊन निवडून आणलं पाहिजे। भाजपचे कार्यकर्त्यांना साधनं देतात, निवडून आणतात, पण रिपाईच्या कार्यकर्त्याला देखील त्यांनी निवडून आणावं। निवडून आणून त्यांनी महाराष्ट्राला देशाला सांगावं की आम्ही महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला निवडून आणलंय, त्याचा परिणाम चांगला होईल, त्याला लोकांमध्ये चांगला संदेश जाईल, आंबेडकरी चळवळीमध्ये चांगला संदेश जाईल। ही चांगली संधी फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी आणि अजितदादा पवारांनी गमवू नये। आणि जर दिली नाही तर तुम्ही भाजपचा प्रचार करणार नाही किंवा महायुतीचा प्रचार करणार नाही? मी असं म्हणणार नाही, परंतु फडणवीस साहेबांनी सगळ्या तिन्ही पक्षांनी ओळखलं पाहिजे की ही नाराजगी आहे। ही नाराजगी लक्षात घेऊन जर विधानसभेमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर त्याची नाराजगी चळवळीतील कार्यकर्ते, रिपाईचे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये व्यक्त करताना तुम्हाला दिसतील। विधानसभा तोंडावर आहे आणि त्यात जर आम्हाला जागा दिली नाही आणि आम्हाला जर गृहीत धरलं तर ही सगळी नाराजी तुम्हाला विधानसभेच्या वेळी, या सगळ्या नाराजीला तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तोंड द्यावं लागेल असा इशारा या सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।